एक वेगळी बातमी. एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणारे विनोद कांबळे आता नैराश्याच्या गर्तेत गेलाय. विनोद कांबळेची प्रकृती खालावली असून ठाण्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र कधी यशाच्या शिखरावर असलेल्या विनोद कांबळेचं असं का झालं पाहूया. विनोद कांबळेची प्रकृती खालावली आणि बेशुद्ध झाल्यामुळे त्याला ठाण्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. कांबळे जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तेव्हा त्याला चक्कर येत होती, उलट्यांचा त्रास होत होता. अनेक चाचण्या झाल्या, मेडिकल अहवाल समोर आला. कांबळेच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचं अहवालात दिसून आलं. सॅटर्डेला त्यांना आपण इथे घेऊन आलो. त्यांना घरी ॲक्च्युली थोडा क्रॅम्प्स आणि थोडासा डिझिनेस होता, चक्कर येत होता आणि युरिनरी प्रॉब्लेम्स होतो. सो आम्ही इमिजिएटली इथे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन आणि केलं. ते मग आपल्याला कळलं की बाबा सरांना खूप युरिनमध्ये खूप इन्फेक्शन झालेलं आहे, UTI, आणि अलॉंग विथ दॅट त्यांना थोडा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होता. त्याच्यामुळे त्यांना पायाला खूप क्रॅम्प्स येत होता. म्हणजे जेव्हा ते आले तेव्हा त्यांना बसायला पण नाही होत होतं, एवढं क्रॅम्प्स होतं. सो इमिजिएटली आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं जे काय होतं अँटीबायोटिक अँड ऑल द ट्रीटमेंट सगळं आम्ही सुरू केलं. ॲट प्रेझेंट खूप बेटर आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकाच्या अनावरणास विनोदनं हजेरी लावली होती. विनोद कांबळेचा आणि सचिनच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला. विनोद कांबळेंची अवस्था पाहून सर्वांनाच वाईट वाटलं. कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी विनोद कांबळेसाठी मदतीचा हातही पुढे केला. कांबळेनं रिहॅबमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काही दिवसातच विनोद कांबळेची प्रकृती पुन्हा ढासळली. मला प्रॉब्लेम झालेला की माझा चालायचं प्रॉब्लेम झालेले, तर ते पडलो होतो, चक्कर आलेलं. त्याच्यानंतर बायकोने मला इकडे पाठवलं, मला सांगितलं इकडे ये, आणि इकडे आल्यानंतर मला असं वाटतं की घरातच ऑर्डर. तिला ज्यांनी खेळलं त्या लोकांचे काय फोन वगैरे कोणी असेल तुमचे क्रिकेट विचारपूस केली? हां, आणि पाकिस्तानचे पण मला फोन आलेले. कुणाचं होतं पाकिस्तानी? मेंदूत रक्ताच्या गाठी होणं हा गंभीर आजार आहे. विविध आजारांमुळे मेंदूत रक्ताच्या गाठी तयार होतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि धूम्रपान ही मेंदूत गाठी होण्याची प्रमुख कारणं आहेत. या आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. त्यांना मेंदूमध्ये काही गाठी झाल्या असं निदान झालेलं आहे, किंवा काही यांना चालताना हात पाय थरथर कापतात किंवा विकनेस होतो. हा आजार जनरल जर विचार केला आपण समाजात, तर ज्यांना वार्धक्यामध्ये म्हातारपण आलेलं आहे त्यांना आजार होऊ शकतो, किंवा ज्यांना क्रॉनिक अनकंट्रोल डायबिटीज आहे, किंवा त्यांना किडनीचा आजार आहे आणि तो खूप वर्षापासून आहे, तो वाढतच आहे, कंट्रोलमध्ये येत नाही, किंवा कोणाला ॲडिक्शन आहे, अशा लोकांना हा आजार होऊ शकतो. क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर विनोद कांबळे पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता. त्याच काळात अनेक वादांमुळे तो चर्चेतही राहिला. मात्र सध्या त्याची आर्थिक परिस्थिती फारच हालाकीची आहे. विनोद कांबळेच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. कधी काळी डावकुऱ्या फलंदाजानं धावांचा रतीब घातला होता. द ग्रेट ब्रायन लाराशी त्याची तुलना झाली. प्रसिद्धीचा झोत पडला की डोळे दिपून जातात. अशा झोतात डोळे उघडे ठेवून जगणं शिकणं गरजेचं असतं. विनोदला ते जमलं नाही. सचिन मात्र मोठा झाला आणि विनोदचे दिपलेले डोळे त्याला विस्मरणाच्या अंधारात घेऊन गेले. विनोदची ही अवस्था पाहवत नाही हे खरं आहे, पण त्यासाठी दुसरं कोणीच जबाबदार नाही. ज्या मला इथे आणलं ते हे बघा, ताकद आहे अजून पण. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.